नमस्ते मैत्रिणींनो, आज आपण लस्सीचे 3 प्रकार बघणार आहोत। हे दही घेतलेलं आहे मी अर्धा लिटर। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून घेऊया। पहिली आपली लस्सी आहे गुलकंद लस्सी। यामध्ये आपल्याला रोअबचा घालायचा आहे, वेलची पावडर एक छोटा चमचा घातलेला आहे। यामध्येच आपल्याला गुलकंद घालायचा आहे, एक मोठा चमचा मी घातलेला आहे। थोडं चवीला मीठ घालायचं, थोडं गार पाणी घालून, दही गारच आहे पण गार पाणी घालून आपण हे फिरून घेणार आहोत मिक्सरला। हे मिक्सरला फिरून घेते मी। ग्लासमध्ये मी थोडंसं रोअबजाचं लावून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण ओतून घेऊया। त्याच्यावर आपल्याला गुलकंद घालायचा आहे, थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे आहे। अशा प्रकारे आपल्या गुलकंदचं एक लस्सी तयार झालेली आहे। आता दुसरी लस्सी बघूया। गुलकंद लस्सीमध्ये मी साखर घातली नाही, कारण गुलकंद पण गोड आहे आणि रोअबजा पण गोड आहे, दही पण काही एवढं आंबट नव्हतं म्हणून मी साखर घातलेली नाही आहे। तुम्हाला जर साखर घालावी वाटली तर तुम्ही घालू शकता। आता आपण दुसरी रेसिपी बघूया। इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी छोटं, त्यात पुदिन्याची पानं घातलेली आहेत। पुदिना फ्लेवरची लस्सी आपण बघणार आहोत। त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, गार पाणी घालून आपण हे फिरून घेणार आहे। बर्फ घातला तरी चालेल, तर मी गार पाणी घालून हे मिक्सरला फिरून घेणार आहे। तर दह्यामध्ये आपण साखर घालून घ्यायची आहे। आपल्याला अजून 2 बघायचे आहेत लस्सीचे प्रकार। एक झालेला आहे, आता पुदिन्याचा आहे तो फ्लेवरचा दुसरा आहे, आणि अजून एक तिसरा बघायचा आहे। तर ह्या दह्यामध्ये आपण आता साखर घालून घेऊया। पिठी साखर आहे, जेवढी लागते तेवढी घालायची आहे। मी यात 3 चमचे घालणार आहे। आपण रवीनच फेटणार आहोत। हे दुसऱ्या बाउलमध्ये मी काढून घेते, कारण आपल्याला पुदिन्याची जे आपण मिक्सरला फिरवलेली आहे पेस्ट ती घालायची आहे। ग्लासमध्ये ओतून घेऊया। आता याच्यावर आपण थोडीशी मलाई घालणार आहोत। आता आपण तिसरी लस्सी बघूया। आता हे पिस्ता आहेत, पिस्ते मी गरम पाण्यात भिजत घातलेले होते, ते आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। त्यातच आपल्याला वेलची पावडर घालायची आहे, थोडंसं मीठ, दही आहे, हे थोडंसं दही घालून हे फिरून घेणार आहे आपण मिक्सरला। या दह्यामध्ये आपण हे पिस्त्याचं वाटण घालून घ्यायचं आहे। छान आता ग्लास भरून घेऊया। आता हे पुदिन्याचं आहे, त्यामध्ये आपण थोडं पुदिना म्हणजे गार्निशिंगसाठी आपण ठेवूया। त्याच्यामध्ये थोडंसं गुलकंद घालूया, मग अशी घातला पण तो आतमध्ये गेला। आणि पिस्त्याचं आहे लस्सी, त्यामध्ये थोडेसे आपण पिस्त्याचे काप घालणार आहोत, थोडीशी क्रीम घालणार आहे। तर अशा प्रकारे आपले 3 लस्सीचे प्रकार तयार झालेले आहेत। नक्की करून बघा, लाईक करा, शेअर करा, आवडली तर कमेंटमध्ये मला सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारीच बेल येते ती ऑल बटन प्रेस करायला विसरू नका। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।